नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, पावले आपल्याला काही जातीवादी भडवे आढळतात किंवा जातीवादी लोक आढळतात. ते जे असतात बौद्ध समाजाला टार्गेट करत असतात किंवा एखादा बौद्ध व्यक्ती समोर गेला तर त्यांना ते सहन होत नाही. ते स्वतःला जे आहे काहीतरी वेगळं समजतात आणि ते त्या ठिकाणी कसं का होईना त्यांना खाली कसं दाखवायचं हे करून दाखवितात. मित्रांनो, आपल्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं असेल की कुठला एखादा सरन्यायाधीश असेल त्यांच्यावरती चप्पल फेकण्यात आली असेल. भारत जेव्हापासून स्वातंत्र्य झाला तेव्हापासून कदाचित एकही केस अशी घडली नाही. पहिल्यांदाच का घडली तर कारण एक बौद्ध व्यक्ती सर्वात मोठ्या पदावरती गेला होता, त्या पोस्टवरती बसला होता आणि इथेच कुठेतरी या सनातन्यांच्या मनामध्ये खुमखुमी होती, इथेच कुठेतरी यांना राग होता. मग तो राग त्यांना दाखविता येत नव्हता कारण संविधानाने एवढी पॉवर दिलेली आहे की जो कोणी त्या खुर्चीवर बसेल त्याची आपल्याला इज्जत रिस्पेक्ट करावीच लागते. परंतु काही लोकांना ते सहन होत नाही. ते स्वतःला मोठं समजतात किंवा स्वतःला जे काहीतरी वेगळं समजतात आणि त्याचीच प्रचिती आली होती मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी. ॲडव्होकेट राकेश किशोर हा स्वतःला वकील समजतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यावरूनच त्याला वकिली करण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि तरी देखील त्याने काय केलं तर त्या ठिकाणी पहिले बौद्ध वकील असणारे B.R. गवई म्हणजे भूषण गवई यांच्यावरती चप्पल फेकली. त्यानंतर या गोष्टीचे पडसाद संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात उमटले. परंतु त्या ठिकाणी जेव्हा त्याला विचारण्यात आलं की तू असं का केलं, त्याने पळवापळवीचे उत्तरे दिली. त्या ठिकाणी तो म्हणाला माझ्या स्वप्नात देव आला किंवा त्या ठिकाणी B.R. गवई यांनी ज्या हिंदू देवी देवतांच्या विरोधी वक्तव्य केले त्यामुळे मी असा वागलो. त्याचं ते वक्तव्य ऐकल्यानंतर ते कुठेही संभ्रम निर्माण करणारं आणि कुठेही लॉजिकला धरून नव्हतं. त्याच्या बोलण्यावरून एक गोष्ट स्पष्टपणे दिसत होती. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कुठला तरी बौद्ध व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावरती एवढ्या मोठ्या खुर्चीवरती बसला होता म्हणजे भारताचा सरन्यायाधीश झाला होता. ज्या ठिकाणावरून थेट कायदा बनतो त्या ठिकाणी त्या पदावरती एवढ्या मोठ्या पोस्टवरती एक बौद्ध व्यक्ती बसतोय आणि त्याच्या खाली आपल्याला काम करावं लागतं ही कुठेतरी त्याला खुमखुमी होती आणि त्यामुळे त्याने त्या ठिकाणी तसं वक्तव्य केलं, त्याने तसं काम केलं आणि त्याने त्या ठिकाणी त्या खुर्चीचा अपमान करायचा किंवा संविधानाचा अपमान करायचा म्हणून त्याने थेट त्या ठिकाणी B.R. गवई यांच्यावरती चप्पल फेकली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. परंतु भीमसैनिक ही गोष्ट काही विसरले नव्हते. भीमसैनिकांना माहीत होतं हा कधी ना कधी बाहेर पडणार आणि शेवटी तो बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर त्याला त्या चपलाने दणका देण्यात आला. फक्त दणकाच देण्यात नाही आला तर त्याला निब्बर त्या ठिकाणी जोडून काढण्यात आला, धुण्यात आला आणि त्याचा तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाला. तो बावळ्यासारखा फक्त हात खालीवर इकडे तिकडे करत होता आणि जो कोणी भीमसैनिक होता किंवा आंबेडकरी विचारसरणीचा व्यक्ती होता तो त्याला निब्बर धुवून काढत होता. आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीचं एकीकडे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे आणि अशा लोकांना असाच धडा शिकविला पाहिजे असं देखील बोललं जात आहे. तर यावरती तुमचं मत काय आहे खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.